विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक 20/1/21 एक वेगळेच आहे. गणितीय संदर्भामधली दिनांक वाटतं. 20/1/21 20 अधिक 1 बरोबर 21 आणि 21 च्या अगोदर सुद्धा 20 म्हणजे पुन्हा 20/21 म्हणजे 20/1/20/21 एक गणितीय अंकाचा विचार करून आपण बेरीजच्या रूपातून 20 आणि 21 झाली बेरीज. अशी आपली आजची दिनांक 20 तारखेचा आपला आजचा दिवस, व्हर्च्युअल क्लासचा दिवस आपला आजचा 191वा. आजच्या तासिकेमध्ये सुरुवातीलाच तुम्ही पाहिला असेल तर मी बऱ्याच जणांना को-होस्ट केलेला आहे. आता को-होस्ट केल्याच्या नंतर आता थोडंसं तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला मी ज्याचं नाव घेतलंय त्या विद्यार्थ्यांना आता कृती करायची. सुरुवातीचे आपल्याला 10 मिनिट थोडंसं आयटीच्या तासिकेमध्ये घ्यायचे. जशी कोणी नवीन विद्यार्थी जॉईन होतील त्यांना सुद्धा ती माहिती होईल. कारण आपल्याला केवळ शिक्षण, केवळ पुस्तक किंवा केवळ किताबी किडा या पद्धतीने आपल्याला जायचं नाही. आपल्याला इतर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक माहिती जे आहे किंवा कारण भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा एक मोठंच एक आभासी युग तुमच्या समोर राहणार आहे आणि त्या आभासी युगाला सामोरं जाताना आपल्याला संगणकाची, लॅपटॉपची वा इतर अनेक गोष्टींची खूप मोठी गरज तुम्हाला लागणार. कारण त्याला भविष्यामधलं जे युग आहे ते आहे AI. तुम्ही सर व्हॉट्स द मिनिंग ऑफ AI? AI याचा अर्थ आहे आभासी दुनिया. आभासी दुनिया कोणती? तिथला इंग्लिश मध्ये A फॉर आर्टिफिशियल आणि I फॉर इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जास्तीत जास्त कल आता झालेला आहे. आता म्हणायचं म्हणजे नेमकं काय? आमचं सगळं डोक्यावरून गेलं. अगदी बरोबर आहे, आम्हालाही काहीच कळलं नव्हतं. सुरुवातीला आमच्याही काहीच लक्षात आलं नाही. पण जेव्हा आपल्या नांदेडहून संतोष केंद्रे सरांनी त्यांच्या एका मित्राची भेट करून दिली लाईव्ह मध्ये, एक तासिका घेतली आणि तेव्हा हे AI म्हणजे काय, आभासी दुनिया काय आहे याची बरीचशी माहिती, पूर्ण नाही बरीचशी, पूर्ण नाही म्हणत, बरीचशी माहिती त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितली. तुम्हाला सर AI म्हणजे नेमकं काय, भविष्यामध्ये काय आहे नेमकं? मी का तुम्हाला तंत्रज्ञानाचं जास्तीत जास्त एखाद्या तासिकेमध्ये सांगतो त्यामागचं कारण आहे. कारण जसा आता जमाना पुढे चाललाय त्याप्रमाणे थोड्याफार प्रमाणात आपल्यालाही बदल करणे गरजेचं आहे. कारण एक वाक्य, त्रिकाला बाधित सत्य एक वाक्य आहे, परिवर्तन ही काळाची गरज म्हणतात. आणि ते परिवर्तन जर नाही सुधारलं, स्वीकारलं, होणारं परिवर्तन जर नाही स्वीकारलं तर नाश होतो. सगळ्यात मोठं उदाहरण ते आहे डायनासोर. एवढा बलाढ्य प्राणी, पण निसर्गात झालेला बदल त्याने स्वीकारायचं नाकारलं आणि नामशेष झाला. कुठही आणि एकही अंश डायनासोरचा पाहायला मिळत नाही. का? नवीन बदलाला सामोरं जायला त्यानं स्वीकारलं नाही. म्हणून परिवर्तन ही तर काळाची गरज आहे, बदल होतच राहणार. आपल्या आजी आजोबा तुम्हाला घरी सांगतात, आई बाबा आमच्या काळात असं होतं, हो तुमच्या काळात तसं होतं, तुमच्या काळात लग्नाला जायचं असेल तर 2 दिवस आधी निघावं लागायचं, बैलगाडीनं जावं लागायचं. आता हा आला का नवरदेव, मांडवत आहेत का, किती वेळ लागेल, 10 मिनिट, हा ठीक आहे पोहोचतो. म्हणजे नवरदेव मांडवात जाताना जरी आपण निघालो तर आपण पोहोचतोय. हे बदल आपण स्वीकारला. जर आपण स्वीकारला नसता तर तिथेच कुडून गेलो असतो. म्हणून माणसाने, कारण म्हणून तर माणसाला म्हणतात ना तुम्ही बुद्धिजीवी प्राणी आहात, आपण बुद्धिजीवी आहात. आणि या बुद्धिजीवी प्राण्याने
विकासाकडे. पण विकास दोन मार्गाचा, एक उन्नतीकडे नेतो आणि तोच विकास अधोगतीकडे नेतो. म्हणून नेहमी वादविवाद मध्ये किंवा निबंध स्पर्धेमध्ये विषय दिले असतात. विज्ञान, शाप की वरदान, टीव्ही, फायदे की तोटे. जितके आपण मोबाईल, फायदा की नुकसान. काही काही पालक म्हणतात, सर ते मोबाईल घेऊन नाही, पोराला मोबाईल घेऊन घेऊन लय नुकसान झालं. पोरग कसं ऐकून झालं, सारखं गेम खेळायला. काही पालक, सर जसं मागच्या वेळेस आदरणीय प्राचार्य साहेबांना बोलताना प्राचीच्या आईने सांगितलं की, प्राचीची आई असेल, आमच्या राजेश्वरचे वडील असतील, अटेकर सर असतील, अनेक जण उपस्थित होते लाईव्ह मध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं की जर विद्यार्थ्यांना आमच्या काही मिळत असेल चांगलं, तर 5-10 हजार रुपये विद्यार्थ्यांसाठी खर्च करणं काय मोठी गोष्ट आहे. म्हणजे तिथं आपण उन्नतीकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला. आणि ज्यांना साहित्य मिळालं पण उपयोग चुकला, ते अधोगतीकडे निघाले. मार्ग दोन आहे. आपलं मन, रस्ता आहे, काट्या कुट्याचाही आहे, डांबर रस्ताही आहे, जवळचाही आहे, दूरचाही आहे. कोणत्या रस्त्याने जायचंय हे त्या प्रवाशानं विचार करायचा. म्हणजेच तुम्ही विचार करायचा, विद्यार्थ्याने विचार करायचा की माझ्यासाठी कोणतं योग्य राहील. हे खूप छान आहे कडे, ते थोड्या वेळापुरतं कदाचित चांगलं असतं, तर भविष्याचा विचार काय. म्हणून आधी इकडे पाहिजे. उन्नतीकडे जाण्याचा मार्ग कठीण असतो. वाईटाची संगत फार लवकर मिळते. अधोगतीकडे जायला वेळ लागत नाही आणि त्याला कुठल्या साधनाची गरज लागत नाही अधोगतीला. पण उन्नतीकडे जाण्याचा मार्ग हा काटेरी आहे. मग या काटेरी मार्गातले काटे दूर करत करत आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला काही माहिती असणं आवश्यक आहे. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हॉट्स द मिनिंग ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थोडस तांत्रिक मधले थोडीशी माहिती घेतो आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तुम्ही टीव्हीवर एक जाहिरात पाहिलेली असेल. एक डॉक्टर किंवा त्या ठिकाणी त्या जाहिरातीमध्ये जे आहेत ते फक्त बोटाने असं 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 इकडे तिकडे असं करतात आणि आपल्या समोर एक पारदर्शक काच येते आणि आपल्याला तर काही दिसत नाही, परंतु तिथं ती स्लायडिंग आपल्याला बाजूला झालेली दिसते. ती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक मोठं उदाहरण. म्हणजे काय, भविष्यामध्ये आज तुमच्या हातात मोबाईल आहे, पूर्वी संगणक जे होतं ते एक खोली भरून होतं. जवळपास आता तुमच्या घरातला जेवढा मोठा हॉल आहे तेवढा हॉल भरून ते संगणक होतं, एवढं मोठं. आज अगदी 2 बोटामध्ये उचलून ते आपण घेऊन जाऊ शकतो, इतकं छोटं रूप त्याला मिळालं. भविष्यात त्याचं पुन्हा दुसरं रूप मोबाईल. अगोदर तुम्ही पहा, फोन करण्यासाठी एक भला मोठा ट्रंक कॉल होता, भिंतीला अडकवलेला. त्याचं रूपांतर कॉइन बॉक्स मध्ये झालं किंवा छोट्या फोन मध्ये झालं. त्याचंच रूपांतर वॉकी टॉकी मध्ये झालं. त्याचंच रूपांतर मोबाईल मध्ये झालं. भविष्यामध्ये कदाचित अशी एखादी चिप मिळेल की नुसतं आपण बोटावर जर असं टिक टिक केलं, हा बोला, ते हात सुद्धा वर करायची गरज नाही. आता निघालेलंच आहे ना, आपण ब्लूटूथ वापरतो म्हणजे मोबाईलला हातही लावायची गरज नाही. आपण जर नुसतं ते गळ्यामध्ये टाकलं, बऱ्याचदा प्रवासामध्ये फार मजा येते. आपण जातो आणि तो तो हसतो. लक्षात येत नाही तो का हसतोय. तर तो त्या ठिकाणी त्यांचा संवाद चालू असतो. आपल्याला मोबाईलही नाही, काहीच नाही. तो हा का हसतोय? पागल तर नाही? तर तिथं त्याच्या गळ्यामध्ये त्यानं ब्लूटूथ अडकवलेलं आहे. अगोदर जे बहिरे माणसं होते, माझा सखा भाऊ बहिरा आहे. त्याला जेव्हा ती काळ्याची मशीन तो दोरा अडकवायचा, त्यावेळेस लाज वाटायची, की लोक काय म्हणतील, लोक चिडवतील. आणि आता कुठेही जा, दोन्ही कानामध्ये वायर टाकून सगळीकडे आपण फिरतो. आता कुणालाच काही वाटत. हा जो बदल आहे स्वीकारलेला आहे. पण तुम्ही 5वीचे आहात. तुम्ही जेव्हा आता मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा खूप मोठा सामना करावा लागणार. म्हणून तांत्रिक गोष्टी आपल्याला माहिती असाव्या.
नुसतंच मोबाईल दिलाय, गेम पुरता नकोय. या मोबाईलचा अधिकाधिक वापर आपल्याला कसा करता येईल, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी मला कशा समजून घेता येतील, या जर तुम्हाला जर जमल्या आणि इकडं नकोय, या मार्गाला नकोय, मला इकडं जायचंय, माहित आहे कठीण आहे, कठीण आहे, पण मला हेच स्वीकारायचंय, तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये किंवा अतिशय बारीक एखादी चिप असेल, त्या चिपच्या मदतीने तुम्ही अनेक कामं करू शकता आणि कामे करता येतील. भविष्यामध्ये नेमकं त्याचं रूप काय, जसं आपण म्हणतो ना, कल्पना केली की त्याचं रूप साकारलं जातं. मी मनामध्ये एखादी कल्पना केली की असं असं आहे तसं आहे, तर मन एक घर तयार करतं तसंच. हा, हे असं असेल. आजी 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 किंवा कोणी शेजारी पाजारी एखादी गोष्ट सांगतात, त्या चिंचेच्या झाडावर भूत राहते. माहित नाही कसं आहे, आपल्याला काही नाही. ते पांढरं होतं, आपोआप आपल्या डोळ्यासमोर चिंचेचं झाड दिसतं, आपोआप तिथे एखादी कुठेतरी पांढरी आकृती दिसते. आपण त्याला त्या संकल्पनेमध्ये घेऊन जातो. बरोबर विचार आपल्या डोक्यात. इथं तसं नाही, इथं वास्तव आहे तुमच्याकडे. तिथे कल्पना होती, पण त्या कल्पनेला वास्तव स्वरूप म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही फक्त कल्पना करायची, मला इथून तिथं जायचंय, मला काय करायचंय, बस त्याचं उत्तर तुमच्याकडे मिळेल. हा जो विकास आहे, पण आपल्याला हा मार्ग, तुम्ही विज्ञानाचा वापर चांगल्यासाठी केला, तुम्ही संशोधन केलं, तर छानपैकी शोध लागतील. सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? हा, आता याच्या संदर्भात आहे का? नाही. हा, कशा संदर्भात आहे? असं तरी समजा तुला याच्यासोबत तुला त्याचं सुद्धा उत्तर देता नक्की देईल. गणितामधला आहे. बरं, ते आपण विषय गणितात सुरू करणार आहोत, घेऊया. गणित आपण थोडस घेऊयात. मला महेशचा सुद्धा एक प्रश्न आलेला आहे, तो सुद्धा आपण प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आणि ते गणिताचा जो प्रश्न आहे महेशने पाठवलेला, जरी तो त्याला अवघड वाटत असला तरी जेव्हा आता आपण सॉल्व्ह करू, अरे यार इतकं सोपं होतं का, असं तुम्हीच म्हणा. ठीक आहे, तर ह्या आभासी जोडी. येस महेश. सर, मला पण एक प्रश्न समजण्याचा. ठीक आहे, बघूया बघूया, नक्की बघूया. एखाद्या वेळेस तुम्ही मला वैयक्तिक जरी टाकला तरी मी त्याचा राग तुम्हाला तसं सांगेन, किंवा आता तर आपण जॉईन आहोतच, काही अडचण नाही. आणि समजा वाटलं नाही कडे हे मला पण थोडंसं कठीण आहे, मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगेन. काही अडचण नाही, काहीच काळजी करायची नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल हे नक्की. कारण आपल्याला अडचण नाही ठेवायची, कारण तो परीक्षेत एखादा प्रश्न पडलेला असेल आणि मला सोडवायचा आहे, तर कसं सोडू? मी सांगतो एक पद्धत, याच्यापेक्षा आणखी एखादी सोपी पद्धत कुणाकडे आहे का? कारण आपल्यासोबत खूप जोडलेले आहे. त्याच ऑनलाईन गुणवत्तेचा मध्ये आपल्या पुणे ग्रुपमध्ये 3,500 शिक्षक जोडलेले आहेत. खूप जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं मिळतात. कालची तासिका तुम्ही जर पाहिली असेल, एका तिसरीच्या मुलीसोबत किती छानपैकी संवाद साधण्याचा प्रयत्न आपल्या सोनाली मॅडमने केलेला आहे. कालची तासिका तुम्ही पाहिली असेल की नाही मला माहित नाही, पण मी मात्र लिंक तुम्हाला पाठवली होती, कारण माझी तासिका होती गणिताची. श्रेया, बहिणीनं बघितली सर ते तासिका. हा, ती तुझी बाई तिसरीलाच होती, बरोबर आहे. तिच्यासाठी किती महत्वाची आहे. तुम्ही सुद्धा तशी तासिका तुम्ही स्वतः घेऊ शकता, तुमच्या लहान भावंडांना घेऊ शकता, तुम्ही स्वतः आता 5वी साठी सुद्धा ते करू शकता. किती छान पद्धतीने. मग जे जे जिथून मिळतं ते आपण स्वीकारायचं, त्याचा फायदा घ्यायचा. तर या आर्टिफिशियल मध्ये तुम्हाला खूप मोठी माहिती आहे त्याच्यामध्ये. याच्यासाठी सांगतोय, तुमचं जसं वय वाढत जाईल तसं तसं तुम्हाला याला सामना करायचा आहे, या गोष्टीचा सामना करायचा आहे. अरे मला कॉम्प्युटरच येईना, नाही आता कॉम्प्युटर येईना म्हणून बसायचं नाहीये. आता आपल्यातलं तन्मय असेल, तन्वी असेल, प्रांजल असेल, अभिजित असेल, अभिनव असेल, ते छानपैकी लॅपटॉप चालवतात. भविष्यामध्ये लॅपटॉपला सोबत घेऊन जायची गरज पडणार नाही. तसं तर छोटं रूप मिळालंच आहे, टॅब मिळालेलंच आहे. फक्त 6,500-7,000 पर्यंत टॅब येत होतात. मस्तपैकी टॅबचा वापर करता येईल. कदाचित इतकी छोटी एखादी पट्टी मिळेल काचाची, की फक्त एका तळहातावर बसेल, त्याच्यावर कुणाला दिसणार नाही, त्याच्यावर तुम्ही सगळे कामही करा. ही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर नक्कीच भविष्यामध्ये सर असं असं असू शकेल का? येस. नाही असू शकेल, नक्की असू शकेल. तर हे शोध म्हणून फक्त एकच आहे, जेव्हा जेव्हा बदल होतात ते बदल चांगल्या दिशेने जाणारे जे आहेत ते आपण स्वीकारायचे.
कारण दोन्हीकडे असतात मार्ग, चांगल्याच आहे वाईटच. मला स्वीकारायचा आहे चांगलाचा मार्ग. अडचणी येतील, येऊ द्या. अडचणी दूर करत करत मला पुढे जायचं. तर ती आलेली अडचण मी जर दूर नाही केली तर मला अडचण काय असते हेच माहित होणार नाही. जसं त्या राजाला आपल्याला माहित आहे बोधिसत्वाची गोष्ट किंवा बुद्ध आपल्या भगवान बुद्धांची गोष्ट माहित आहे. त्यांना इतकं सुख वस्तू होतं की त्यांना रडणं म्हणजे काय, दुःख म्हणजे काय हे माहीतच नव्हतं, माहीत होऊ दिलेलं नव्हतं. पण जेव्हा ते बाहेर फिरायला निघाले तेव्हा त्यांना ते रस्त्यातले म्हातारे माणसं किंवा कोणी रडणारे वगैरे दिसले, तेव्हा त्यांना कळालं की दुःख काय असते. मला विचारायचा आहे एक प्रश्न. हा, विचारू सर, गणितातलाच होय सर. तो मी काय सांगतो बेटा, आपण घेऊच ना, सांगतो ना. आपलं जे चालेल त्याचं झाल्याच्या नंतर तुम्हाला गणित महेशने विचारला महेशचा घेऊ, नंतर तुझा विचारला तुझा घेऊ, किंवा तुझं याच्यामध्ये टाकून दे, आपल्या मेसेज मध्ये टाकून दे, किंवा मला आपल्या ग्रुपवर टाकून दे, चालेल ना. हे काय होतं तुम्हाला सांगतो मी. आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे होतं सर. एक भट्टी पेटलेली असते, तुम्ही प्रयोग करून पहा. ज्याच्या आता चुले नाहीत समजा, तिथं चुली आहे, चूल पेटलेली आहे, भाकरी करत आहे, आणि अचानक तुम्ही पाणी टाका, दणके खाता की नाही पहा. कारण अचानक पाणी टाकल्या ती चूल तर विझून गेली, सगळं धुपटच झालं. नंतर पुन्हा ती चूल पेटवायची म्हटलं की आम्ही लवकर प्रज्वलित होत नाही. जेवण करताना आपण अन्न खातोय, मध्येच पाणी पिलं की जो मधला अग्नीचा जो आपला अग्नीमध्ये चालू झालेला असतं, यज्ञ चालू झालेला असतो पोटातला, कोण पाणी पिलं की तो थंडावतो, पुन्हा तो चालू व्हायला मध्ये वेळ आहे. म्हणून जेवताना पाणी पिऊ नये असं म्हणतात. अन्न खातं तर फक्त अन्नच खायचं, जे आपण लाळ आहे ती लाळच फक्त मध्ये जाऊ द्यायची, ते लाळ त्या अन्नाला पचवतो, ती पाचन क्रिया सुरू होते. पण आपण पाणी पिलं की संपलं काम. मग तसं विषय चालू आहे, त्याच्यात मध्ये तोडलं, लिंक तुटून जाते. काय सांगायचं होतं त्याच्यात सगळे दूर निघून जातात. त्याचे काय विषय होते आपोआप दूर निघून जातात. मी तुमच्या सांगितलंय तुमच्या अडचणी बिलकुल आपल्याला घ्यायच्या, नक्की घेणार. पण थोडासा विषय कटला, चला आता आपण दुसरा विषय पाहू. म्हटलं की आपण सर माझी ही अडचण आहे, माझं हे गणित आहे. माझ्याकडे मी सकाळी महेशचं पाहिलेलं आहे, आणि महेश मला गणिताला त्याचा कॉलही आला होता. 7:24 ला मला कॉल आला त्याचा. तर असं करत असं मी गणित पाठवलं की 7:24 ला त्याचं उत्तर पाहिलेलं आहे, प्रश्न पाहिलेला आहे, आणि त्याला ओके म्हणून त्याला सांगितलेलं आहे. प्रश्न त्याचा कॉल सुद्धा रिसीव्ह केला. कारण आपण 7:29 लाच लागलीच जॉईन होत असतो. मग कधीही कोणी असो, बोलणारा त्याचं स्टॉप झालं, पूर्ण विराम झाला, आपण बोलायचं. तर ठीक आहे, या ठिकाणीच मी थांबतो. आणि पहिल्यांदा महेशचा जो प्रश्न आहे, आज आपले कोणतेही विषय असतील, फक्त गणितच म्हणून नाही, आज आपले अडी अडचणीचे विषय किंवा तंत्रज्ञानाचे विषय किंवा अन्य कुठलाही सामाजिक राजकीय विषय तो आपण आजच्या तासिकेमध्ये थोडंसं घेणार. तर पहिल्यांदा महेश तुझा व्हिडिओ चालू कर, तुझा प्रश्न सांग, म्हणजे सगळ्यांना कळेल. आणि हा आपला एक राहिला, थांबा महेश एक मिनिट. मी बऱ्याच जणांना को-होस्ट करण्यामागचं कारण ते आपण घ्यायचंच आहे, पण त्याच्या मागचं कारण सांगतो. फक्त कोणाचा माईक चालू असेल तर बंद करणे एवढ्यासाठी ते केलेलं नाही, तेवढ्यासाठी को-होस्टची जबाबदारी तुम्हाला मी दिलेली नाही. आपले जुन्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती पोस्ट केल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, काय काय करता येतं. कोणी नवीन असतील तर त्यांनाही माहिती व्हावं पोस्ट केल्याच्या नंतर आपण काय काय करू शकतो ते. त्याच्यानंतर रिनेम करणे, रिनेम कशाला करायचं, इतरांचं रिनेम को होस्ट वाला करू शकतो. जसं हो आपण सर. मी आवाज दिला, सिद्धार्थ बोलत नाही, पण तिथं माहित झालं आपला सिद्धार्थ आहे, तर त्याच्या नावातले चिन्ह वगैरे जे आहेत, चित्र आहेत, आपण काढून देऊ शकतो. तो को होस्ट वाला करू शकतो. होस्ट तर सगळेच आहेत, पण होस्टचे काही अधिकार को होस्टला मिळतात, सगळे मिळत नाही, काही मिळतात. तर त्या अधिकाराचा फायदा, जसं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याचे सगळे अधिकार उपमुख्यमंत्र्याला मिळत नाही. ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री अनुपस्थित असतात त्यावेळेस त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता, तर त्यांचे निर्णय घेण्याची एक त्यांच्याकडे एक दिलेली सवलत ते उपमुख्यमंत्री. तसं इथं आपल्याला को होस्ट आणि होस्ट. मग
आता एक प्रश्न अगोदर घेऊया आपल्या महेशचा, कदाचित तोच प्रश्न आर्यांचाही असू शकेल. आपण तो प्रश्न अगोदर घेऊया. चला. हॅलो सर एका सर हा एका महेश चालू करतो का? बाकी तुम्हाला फक्त ऐकून घ्या व्यवस्थित. मी पूर्ण प्रश्न लिहित नाही, प्रश्न मोठा आहे पण त्यातलं शॉर्ट मी लिहितो. यस. एका किलो मध्ये 12 पेरू बसतात. महेश थांब, आले आता मध्ये बोलू नको. गोपालने 4.304 किलो पेरू घेतले तर किती पेरू येतील? सर सर मी सांगू यस. सर 4.34 म्हणजे 4.75. त्रिराशिक मांडणी करा 1 बरोबर 12. तसं तू सांग. हा 4.75 बरोबर किती? त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि भागाकार करायचा, उत्तर 57 येते. महेशला विचार, मी त्याला काय सांगितलं, त्याला मी तेच म्हणलं, तुला इथं 4 मध्ये 4 पूर्ण आहेत आणि 304 चा अर्थ आता इथं दशांशकडे न जाता आणखी तुम्हाला मी सोपी पद्धत सांगतो. तुझी सुद्धा पद्धत योग्य आहे, बिलकुल तुझं बरोबर आहे, पण आणखी तुम्हाला काही याच्यात छोट्या ट्रिक सांगतो. कारण तुम्हाला आधी सांगितलं, वस्तुमान असेल काही असेल त्यावेळेस जेव्हा आपल्याला काही घ्यायचंय द्यायचंय, तो प्रश्नपत्रिकावाला प्रश्न निर्मिती करणारा आपल्याला थोडस चक्रव्यूहात टाकतो. मग चक्रव्यूहातून तोच बाहेर पडतो ज्यानं आत घुसणे आणि बाहेर निघणे ऐकलेलं आहे. नाहीतर आपल्याला माहित आहे महाभारतातली गोष्ट, अभिमन्यूने चक्रव्यूहात कसं घुसायचं हे ऐकलं होतं, पण बाहेर कसं पडायचं माहित नव्हतं, म्हणून तो फसला. मग या चक्रव्यूहात, आपल्या गणिताच्या चक्रव्यूहात आपल्याला कसं घुसायचं आणि याच्यात घुसल्यानंतर याच्यातून सही सलामत बाहेर कसं पडायचं, हे जर आपल्याला बारकाईने जर आपण ऐकून घेतलं, त्याच्या काही ट्रिक्स कुठल्या आहेत, त्याच्या काही छोट्या काही आहेत का काही पद्धती, हे जर समजून घेतलं तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. मग त्याच्यामध्ये काय काय आहे पहा. तरी पण मी एकदा आणखी तन्मयकडे जातोय. तन्मय, तुला काय सांगता येईल? कदाचित मला जे सांगायचे तन्मयकडे सुद्धा त्याचं उत्तर असू शकतो. सर प्रश्न परत सांगते का, मला जरा ऐकू आला नाही. ओके, आता मी सांगतोय, 1 किलो पेरू मध्ये 1 किलो जर समजा वजनानं पेरू जर घेतले तर त्याच्यामध्ये 12 पेरू येतात. तर एका मुलाने 4.3/4 एवढे पेरू घेतले. हा. तर एकूण सर. सर उत्तर सांगतो, थांबा 2. नाही नाही, काय करता येईल, फक्त उत्तर नको सांगू हा. एकूण उत्तर नको सांगू. मग आहे ना, हे त्यांनी 4.304 दिले. मग आता 1 किलोग्रॅम, आता 100चे 1 किलोग्रॅम बरोबर 100 ग्रॅम, 1000 ग्रॅम, म्हणजे हा 12/4 बरोबर जे उत्तर येईल ते, म्हणजे 12 ने 4 ला भागलं की उत्तर येतं 3, म्हणजे पाव किलोग्रॅमला 3. मग पाऊण किलोग्रॅमला काय, मग 3 त्रिक 9, पाऊण किलोग्रॅमला 9. आता त्यांनी एक चे 4 दिलेत, म्हणजे 12 चोक 48, 48 आणि ते 9, 48 आणि 9 आलं उत्तर 57. एकूण मिळून सर्व पेरू 57. व्हेरी व्हेरी गुड, बेस्ट. सर. अरे बरोबर आहे का? हो सर, मी पण तसं सांगणार. छान छान. नाही, तू पण सुरुवातीची पद्धती सांगितलेली आहे, अगदी बरोबर सांगितलं. आणि ते असते बघा, मला माहित आहे तर मी केव्हा पटकन सांगू, प्रत्येकाचं असतं, प्रत्येकाचं असतं. आम्ही तुमच्यासारखे विद्यार्थी होतो तेव्हा सर सर मी सांगू असतं, बिलकुल असतं, कारण मला येतंय. पण आता ज्यांना येत नाही त्यांना येऊ देण्यासाठी आपण थोडस शांत बसतो आणि एकेकाला विचार, कारण मी काय सांगतोय ते बाकीच्यांना केव्हा समजेल, आपण सगळे शांत असेल तर. ऐकणारा सगळेच बोलणारे राहिले तर ऐकावं कोणी? म्हणून उत्तम श्रोता, जे श्रोत्याला सर्वोत्तम कोणी जे मांडलंय तर ते संत ज्ञानेश्वरांनी मांडलंय. सगळ्यात सर्वोत्तम कोण असेल तर श्रोता. बसाय ज्ञानामध्ये त्यांनी तेच म्हटलेलं आहे. मग श्रोतागण होणे, उत्तम श्रोता सोपी गोष्ट नाही. समोरचा काय सांगतोय काय नाही बारकाईने ऐकून घेणे साधी सोपी गोष्ट नाही. सांगितलेलं कृतीत उतरवणे
हे पुन्हा त्याच्यातलं वेगळंच. पण आधी ऐकून घेणे, ते ऐकून घेतलं तर काहीतरी चक्र सुरू होतील. कारण आता तन्मयला का सांगता आलं, आर्यनला का सांगता आलं, कारण त्यांना ते पुस्तक वाचताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये किंवा त्यांच्या अगोदरच्या झालेल्या घटकामध्ये त्यांच्या ते पक्क लक्षात राहिलं. कदाचित हाच घटक, कारण आर्यन आणि महेश एकाच वर्गात आहेत, एकाच गावात आहेत, एकाच शाळेत आहेत, एकाच क्लासला आहेत. त्यावेळेस कदाचित महेश एकतर अनुपस्थित असेल किंवा इथे सांगताना महेशचं लक्ष इकडं तिकडं झालेलं असेल. कारण लक्ष तुमचं इकडं तिकडं नाही होणार तर कोणाचं होणार? होऊ शकतं. काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही. काही जास्त त्याच्यामध्ये काही मला त्याला यायलंय, मला येईना असा नाही विचार करायचा. त्याला येतंय, येस, मी त्याच्याकडून समजून घेतो. चला आपण आता काही सोप्या पद्धतीने आणखी कसं करता येईल. इथं आहे, याला विचार करायचा आहे. 4.3 म्हणजे मला वजन दिलंय पूर्णांक युक्त अपूर्णांक. जेव्हा आपण अपूर्णांक पाठ शिकलो त्यावेळेस मी तुम्हाला तसं तक्ताही दिला, तसं लिहूनही दिलं की जेव्हा 1/4 असतं त्याला आपण पाव म्हणतो. 2/4 किंवा 1/2 जेव्हा असतं तेव्हा त्याला आपण अर्धा म्हणतो किंवा निम्मा म्हणतो. 3/4 याला आपण पाऊण म्हणतो. 1 पाव, इथं 2 पाव आणि पाऊण मध्ये 3 पाव आणि शेवटचं तर पूर्ण असणारच आहे. मग इथं आपल्याकडे त्या मुलाने 4 पूर्ण घेतलेलेच आहे, याचा तर विचार करायची गरजच नाही. म्हणजे 4 किलो तर घेतलेलंच. एका किलोत 12 त्याचे 4 भाग करा. पाव, अर्धा, निम्मा, पाऊण काय होते आपोआप कळेल. एका किलोत 12, जसं सुरुवातीलाच आर्यन म्हणलं की त्रैराशिमध्ये मांडा, पण मला थोडस थांबायला सांगितलं. एका किलोत 12 आपल्याला माहिती आहे, मग 4 किलोत किती होतात ते? मग 12 गुणिले 4 48 इथं आलं. आता मला प्रश्न काय, 3/4 म्हणजे किती? काय विचार करू नका, अतिशय सोपं आहे. कुणाचे 3/4 काढायचे तुम्हाला? या 12चे काढायचे. मग इथं सुद्धा 12 गुणिले 3/4 करा. 4 एक 4, 4 3 12. उत्तर आलं तुमच्याकडे 3 गुणिले 3 बरोबर 9. म्हणजे या गणितामध्ये पाऊण किलो पेरू म्हणजे 9 पेरू येतील आणि 4 किलो वेगळे, मग 48 अधिक 9 बरोबर 57 पेरू येतील. इथं जर दिलं असतं 1/2 तर मी केलं असतं. आता पूर्ण रीत कशी मांडता आली म्हणजे आपल्याला रीत करायची असेल. आता हे तुम्हाला माहिती आहे. एक मिनिट, आणखी वेगळ्या पद्धतीने सांग. मला माहिती 100% तुला समजलेलं आहे, पण मला याचं उत्तर लवकर करायचंय. इथं 12 म्हणून नाही, कोणतीही संख्या असू द्या, पण इथं जी संख्या दिली याच संख्येचा सहसंबंध इकडे लावायचा. फक्त विचार करायचा आहे की किती वस्तू घेतल्या, 4 पूर्ण आणि 3/4 घेतल्या. मग काय करायचे, अतिशय साधी आणि सोपी पद्धत. 4 गुणिले ही संख्या 12 अधिक 3 हे 4 गुणिले 12 ही झाली x मान. आता 4 गुणिले 12 48 अधिक 4 त्रिक 12 शिल्लक राहिले आपल्याकडे 3 गुणिले 3 बरोबर 48 अधिक 3 त्रिक 9, 48 आणि 9. आता सांगा इथं काही अवघड जाईल का? इथं 12 दिले, देऊ द्या. इथं 24 देऊ द्या, तेच करा. इथं 3/4 दिले, इथं त्यांनी 1/5 देऊ द्या. इथं 2/4 देऊ द्या, 1/2 देऊ द्या, काही देऊ द्या, काहीच तुम्हाला अवघड जाणार. आता याच्यात काही अवघड आहे का मला सांगा. इथं सर मला हेच कळालं नाही, व 4 आणि 12 कसं काय कटले? क्रिया गुणाकाराची परस्पर विरोधी. 4 हे छेदामध्ये आहेत म्हणजे भागाकारात, अंश
12 काहीच नाही म्हणजे 12चा अंश 1 आहे. म्हणजे इथं आपण तिरपा गुणाकार म्हणजेच भागाकार करू शकतो. 4 एक 4, 4 त्रिक 12. मग 3 आणि 3 हे गुणाकारात आहे. या दोघांचा गुणाकार. ना मी इथं पाऊण म्हणजे किती विचार केला? ना मी इथं काय केलं? कार्तिक जंगलामध्ये येऊ पडला. त्यानं काय केलं? हा, तर 4 गुणिले 12 म्हणजेच 12 चौक 48. इथं जर समजा 50 असते तर या 4चा अर्थ झाला असता 4 गुणिले 50 200. इथं जर समजा 24 असते तर 4 गुणिले 24, 4 म्हणून नाही कोणती संख्या घ्या ना. आता प्रश्न तुम्ही तयार करा महेश. पेरूच नका घेऊ, काहीही घ्या आणि काहीही वाटा. फक्त प्रश्न तयार करताना एक घ्या. इथं 25 लिहिलं, इथं छेद घेताना विचार करा 25 चे समान भाग झाले पाहिजे. इथं जर 25 घेतले तर तुम्हाला इथं 1/5, 2/5, 3/5, 4/5 असं घ्यावं लागेल, कारण 5 ने 25 ला भागाकार होतो. इथं घेतले 25 आणि इथं जर घेतले आपण 4 तर ते उत्तर दशांश मध्ये. रुपयाची मांडणी करू आपण, रुपयाची, पण एखादी वस्तू कशी तोडून वाटणार, आंबा कसं तोडून वाटणार, पेरू कशी तोडून वाटणार. म्हणून जी वस्तू नगाला नग द्यायची त्यावेळेस या संख्येत ही संख्या आणि हा छेद याचा थोडासा विचार करा की हे दोन्ही एकाच पाढ्यात असावेत, दोघांना भाग गेला पाहिजे. आता तुम्ही हवे तितके प्रश्न तयार करू शकता. आता काही अडचण आहे का महेश, मला सांग. नाही सर. महेशची अडचण नाही सर. जमलं म्हणजे आता काहीच विचार करायचा नाही मला. पाव विचार, आता पहा एक मिनिट, मला पावचा विचार करायचा नाही. 3/4 मला पाऊंचा विचार करायचा नाही. का तुम्हाला 3/4च देतील? जर त्याने तुम्हाला 1/5 दिलं तर आता काय म्हणणार तुम्ही? 1/5 म्हणजे आपण पाव म्हणू शकत नाही, कारण पाव त्यालाच म्हणतो ज्या आकृतीचे समान 4 भाग होतात. या 4 भाग झाल्यानंतर जेव्हा एक भाग, यालाच पाव म्हणतो. पण हीच एक आकृती आहे, हिचे 5 भाग केले, एक भाग खाल्ला, तर मी याला पाव का म्हणेन? मी 1/5च म्हणणार. हिला नाव नाही आपल्याकडे. इथं स्पष्ट दिसतंय आणि आपण अपूर्णांकामध्ये पाहिलं म्हणून 3/4 म्हणजे पाऊण आपल्याला लक्षात आलं. मग इथं आपल्याला एक लक्षात ठेवायचं. आता एक उदाहरण घ्या, असंच एक उदाहरण. त्याच उदाहरणामध्ये नाव बदला, वस्तू बदला आणि पहा साचा जो आहे, आता हा तुमचा साचा आहे, या साच्यामध्ये काही फरक पडतो का? सर मूर्तिकार एक सर. साचा तयार करून ठेवतो. यस, तुम्ही ते आता ते पावणे 5 आहेत ना. यस, हे 5.5 12 गुणिले 5 करायचे, आलं उत्तर 60 आणि 4 ने या 12ला भागायचं, आलं उत्तर 3 आणि 60 वजा हे 3 करून टाकायचे, आलं उत्तर 57. एवढे ट्रिक करायची पण गरज नाही. वेगवेगळ्या पद्धत वापरू शकतो. पण एक बेरीज वजाबाकी करताना, तोंडी करताना काय होतं, परीक्षेमध्ये आपल्या समोर एकदम 150 प्रश्न, त्यातले गणिताचे प्रश्न, सगळे प्रश्न त्या तारे जमीपर मधल्या आयांसारखे आपल्या डोक्यासमोर घर 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 फिरतात. मला वरचा एक प्रश्न दिसतोय, खालचा एक प्रश्न दिसतोय, ती काय आपली चाचणी नाही एक प्रश्न सोडून पुढे जाणे. मग सगळेच प्रश्न दिसतात, वरचे दिसतात, हे दिसते, हे दिसते, दिसते. त्या पानावरचे जेव्हा सगळे प्रश्न दिसतात तेव्हा सगळ्या प्रश्नाची उत्तर माझं डोकं गरगर गरगर फिरवत. आणि त्यावेळेस चुकून मला वजाबाकी नाही आठवली तर मी काय करणार? म्हणून छोटस ऍक्युरेट उत्तर काढण्यासाठी आपला गुणाकार भागाकार क्रिया रफ मध्ये आपल्याला जागा दिलेली असते. कच्च्या कामासाठी तिथं करा. आता तुझं परफेक्ट आहे, तुला जमेलच ते 100% जमेल, काहीच अडचण नाही. तरी पण
उत्तराचा पर्याय गोल करण्यापूर्वी कच्च काम करा. तिथं तयार पडताळा घेऊन पहा, आहे का? यस, माझं उत्तर इतकं, आणि एकदा रीतनं सुद्धा तेवढंच येतंय का, एकदा खात्री करायला हरकत नाही. पेपर मध्ये वर्तुळाला गोल केल्यानंतर आपल्या हाती काहीच राहत नाही. ते म्हणतात नाही, म्हण आहे पहा, ते साप निघून गेल्यावर त्याची जी रेषा असते त्या रेषेला किती मारलं तर काहीच फरक पडत नाही. तसं, कारण तो किंवा बाण आपल्या हातातून सुटला, बस कुठंतरी जाऊन तो लागणारच आहे. आपण काहीच करू शकत नाही. शब्द तोंडातून आपल्या गेले, आपण वापस घेऊ शकत नाही. बोलता बोलता चुकीचा शब्द माझ्याकडून गेला, तुम्हाला रागाने नाही वापस घेताय, तो गेलाच. तेच इथे चुकून तिथं तुम्ही एक अगोदर होतं, आमच्या वेळेस संधी होती, मागच्या काही वर्ष संधी होती, 3 चुका माफ होत्या. 3 वेळेस तुम्ही 3 प्रश्न दुरुस्त करू शकत होता. आता नाही. जेव्हा 1 2 3 4 लिहायचं होतं, पर्याय डब्बे होते त्यावेळेस 1 2 3 4 हे डब्यामध्ये लिहायचं होतं पर्याय, त्यावेळेस ते चालत होतं. आता नाही. म्हणून बदल, परिवर्तन सृष्टीचा नियम. तोच आपण बदल स्वीकारला. याच बदलानुसार आता आपल्याला चौकोनात 1 नाही, तर आपल्याला आता इथं 1 2 नाही लिहायचंय, तर आपल्याला आता गोल करायचं. म्हणून हे गोल करताना या प्रश्नाचं मी तोंडी केलेलं उत्तर एकदा रफ थोड्या वेळासाठी करून खात्री करून लिहा. मग आता जो महेशने प्रश्न विचारला, तोच प्रश्न आपण थोडासा बदलूया. आता प्रश्न बदलण्यासाठी मी आर्यनला सांगतोय की त्याचा जो प्रश्न होता तो सोडून दे आणि तू एक मला प्रश्न तयार करून दाखव. काही चुकलं तर मी सांगेन. आता याच्यामध्ये कोणते अंक घेऊ नको, आणि छेद 4 तर घ्यायचाच नाहीये. पाव नको, अर्धा नको, पाऊण नको. आता आपल्याला सहसंबंध घ्यायचा आहे 5चा 6चा 7चा 8चा असा कोणत्याही संख्येचा, कोणत्याही म्हणतोय मी. तिथं तर फार सोपं दिलं होतं. आता तुम्ही पहा कसे प्रश्न तयार करू शकता. चुकलं तरी मी पुन्हा सांगेन. यस अरे सर, एका किलोग्रॅम पेरू मध्ये 15 पेरू येतात. तर 1.5 किलोग्रॅम पेरू मध्ये किती पेरू येतील? दीड म्हणजे ते आलंच ना, आपल्या पाव अर्धा पाऊण मध्ये आलं. आता मला पाव नकोय, अर्धा नकोय, पाऊण नकोय. तर आपण असं करूया, समजा 1 किलो वजनाने मी पेरू घेतले, पेरूच नको का पेरूच. आता सध्या आपल्याकडे मोसंबी आहे किंवा संत्री आहे, आणि मोसंबी आणि संत्री अगोदर नगानं विकत होते, 50 रुपये डझन, 100 रुपये डझन, आता किलोनं विकायला बदलला, स्वीकारला. मग 1 किलो वजनानं समजा, कारण 15 येत नाही, 1 किलो मध्ये 5 किंवा 6 येतात, पण आपण छोट्या छोट्या घेतात असं गृहीत धरू. 1 किलो वजनामध्ये 15 मोसंबी येतात, तर 3.1/3 किलो मध्ये किती मोसंबी येतील. आपण एक छेद 3 आम्हाला तर नाही शिकवलं. आम्हाला तर शिकवलं 1/4 म्हणजे पाव. पुस्तकातही नाही 1/3 म्हणजे किती, 1/5 म्हणजे किती नाही. 1/3 असंही विचारू शकतात की एका किलो मध्ये 15 मोसंबी येतात. आर्यनने 3.1/3, तन्मयने 2.1/5 मोसंबी विकत घेतल्या, तर दोघांनी मिळून किती मोसंबी विकत घेतल्या? तर दोघांकडील एकूण मोसंबीची संख्या किती? पुस्तकापेक्षा हार्ड क्वेश्चन आपल्याकडे, पण उत्तर माझ्याकडे साचा तयार आहे. म्हणून मी फक्त अर्धा पाव पावसात थोडस पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, आणि तेच मी महेशला कॉलवर बोललो. हे अतिशय सोपं आहे आणि तुला खूप चांगलं समजेल. काय विचार करायचा आहे मला? किती वस्तू आहेत? 15. 3 पूर्णांक, अगोदर 3, अगोदर हा कुणाशी संबंधित आहे? 15शी. पुढे काय आहे? 1/3 कुणाशी संबंधित आहे? 15शी. म्हणजे काय, मला दिलेली वजनातली संख्या, आता किलो म्हणून राहायचं नाही. समजा मी कागद घेतोय, दस्ता, रिम वगैरे घेतोय, एका दस्त्यात 24 कागद, तर
9.1/6 मध्ये किती कागद येतील? कारण मला 24चा संबंध 600 आहे माहिती आहे. 6 चोक 24 जमतंय. 1/8 घेऊ शकतो कारण 8चा संबंध 24शी आहे. म्हणजे मला प्रश्न निर्माण करताना या छेदाचा आणि या संख्येचाच फक्त संबंध लावायचा. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल म्हणून मी म्हणतोय तुम्ही प्रश्न निर्माते बना. काय नाही, प्रश्न निर्माते जे प्रश्न तुम्हाला तयार करून देतात किंवा आता प्रज्ञाशोधचे प्रश्न आम्ही काढतो किंवा जेव्हा आता शिष्यवृत्तीची परीक्षा जिल्ह्याची होईल तेव्हा एक सराव प्रश्नपत्रिका काढण्यासाठी आम्हाला जिल्ह्यावर बोलवतात. आम्ही काय करतो? पुस्तकातला प्रश्न पाहतो, तिथलं नाव बदलतो, संख्या बदलतो, इकडचं अंक तिकडं, तिकडचं अंक इकडं करतो. बाकी काय करतो? काहीच करत नाही. तेच असतं. फक्त थोडंसं इथं लक्षात ठेवायचं. काय आहे? आता मला प्रश्न करायचा आहे, पण आम्हाला तर फक्त 1/4, 1/2, 3/4 एवढं शिकवलंय. पाव अर्धा पाऊण. त्याच्या पुढचं मापच शिकवलं नाही. 1/3 ला किती म्हणतात? माहित नाही. पण एवढं माहित आहे की 3 पैकी 1 भाग. सर बरं, बरं. भागाकार करून बघायचं. नाही म्हणून तर साचा द्यायला होता आपण. आपल्याला मूर्त्या करायच्या आहेत. पण त्या कुंभाराने जर फक्त गणपतीच तयार करण्याचा साचा आणला आणि त्याला जर वर्षभर तो साचा वापरायचा आहे, तर तो वर्षभर तो फक्त गणपतीच्याच मूर्त्या केल्या, तर त्याच्या दुकानामध्ये फक्त वर्षाला एकदा ग्राहक येईल. पण छोटे छोटे बैलाचे साचे आणले, पोळ्याला बैल विकेल. देवीचे साचे आणले, दुर्गा देवी विकेल. गणपतीचे आणले, तर गणपतीचे विकेल. म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारचे साचे आणेल आणि त्या साच्यामध्ये तो कच्ची माती किंवा त्याच्याकडे जे मटेरियल आहे ते टाकेल आणि मूर्त्या बाहेर काढून वर्षभर त्या सीझनने तो मूर्त्या विकेल. तुम्ही पहा एखाद्या कुंभाराकडे जाऊन. जो मूर्तिकार आहे तो एकाच मूर्तीवर थांबलेला नसतो. कारण आता त्याला माहित आहे ना, फक्त साच्या बदलायचे. तसं तुम्हाला इथे फक्त थोडंफार बदल करायचे. काहीच पाहिजे तितकं. म्हणजे वर्षभर आपलं काम होतं. तसं हवे तेवढे उदाहरण तुम्हीच तयार करा. आणि मी जास्तीत जास्त मध्ये कोणत्याही तुम्हाला स्वतःला पुस्तकापेक्षाही अधिक बनवता यावं. तिथं तर सोपं दिलंय, त्याच्यापेक्षा हार्ड तुम्हाला करता यावं. याकडे जास्त लक्ष द्या. मग इथं 15चा संबंध होता म्हणून मी 15 ही संख्या दोनदा घेतली. 1/3. आता 15 आणि 3चा गुणाकार 15 त्रिक 45. येणं गेला 3चा गुणाकार 5 सोबत 3 5 15, 15 ला 5 कारण 5 हा एकक, हातचा आला 1, 3 1 3, 3 आणि 1 4. आता 1/3 3 आणि 15चा संबंध 3 5 15. मग इथं 1 गुणिले 5. मग इथं 45 5. साच्या दशाला कसं आहे? मी फक्त इथं अगोदर माती टाकली, इथं चाक फिरवलं, आकार दिलाय, काहीतरी आता रबर वगैरे बांधून तो आकार देतो. आमच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे कारण प्रत्यक्ष क्षेत्रभितीमध्ये गणपतीच्या मूर्त्या कशा तयार करतात ते पाहायला गेलो होतो. त्याच्यामुळं इथं तो क्रिया केल्यानंतर आता त्या मूर्त्या त्याच्यातून तो बाहेर काढणार आहे. साचा वाळू घालायला ठेवलेला आहे. तर 45 1 गुणिले 5 5 1 5 मूर्ती तयार झालेली आहे आणि 45 अधिक 5 आणि जर मी पुन्हा याच्यामध्ये प्रश्न वापरला होता की समजा तन्मयने सुद्धा 2.1/5 एवढे घेतलेले आहेत. मग तेच करणार मी. आता तोंडी करू शकतो आपण. 15 दोन्ही 30 आणि 5 ने 15ला म्हणजे इथं येणार आहे 5 त्रिक 15 3 1 3 33. मग इथं 50 अधिक 33 म्हणजे दोघांनी मिळून आणलेल्या मोसंब्यांची संख्या 83. तुम्ही तयार करा. पुस्तकात तुम्हाला 5वीच्या अभ्यासक्रमासाठी तरी असं उत्तर असा प्रश्न सापडणार नाही. या लेवल म्हणजे हे थोडंसं काठीण्य पातळी अधिकची, पण त्याला कसं मी एक प्रश्न विचारू. येस एक मशीन जर एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसत असेल तर ते 13,965 लिटर पाणी उपसण्यास किती त्या मशीनला किती वेळ लागेल? त्रैराशिक मांडणी आहे ना. याचं तुला सोपं मी आता तुलाच करण्यासाठी सांगतोय.
सोपं काम करायचं. जर 5 रुपयात 2 पेन येत असतील तर 5 रुपयात 1 पेन येत असेल तर 100 रुपयाने किती पैसे लागतील? उलट विचारले. रुपयातून पैसे तुम्हाला तिथं काय केलं नाही, अगोदर वेळ सर लिटर दिले, प्रश्न वेळ आणि लिटर दिलेला आहे. प्रश्न सांग. आणि नंतर लिटर मधून तुम्हाला वेळ विचारले. लिटर मधून इथं समजा इथं एक जे असेल समजा, तर आता तुम्हाला काय करावं लागणार, या गुणाचं वेळ सर. सुरुवातीला किती होता, हा आपण जसं करता की नाही तसंच करायचं. मग तर पण गुणाकार उलट होते सर. Yes. इकडला हे तिकडे होते तिकडे. म्हणून नाहीतर आपण काय करतो, इथं वेळ मध्ये जर ती लिटरची संख्या लिहिली की आपलं संपलं. तिकडे इथं त्रैराशिक मध्ये दुसरी पद्धत, एक मिनिट आता सांग, पण ते उदाहरण तू सोडून मला दाखवणार आहे. फक्त मी तुला त्या उदाहरणाची पद्धत सांगतो. प्रश्न अगदी छानपैकी फिरून विचारलेला आहे, त्यालाच तर प्रश्न म्हणतात. तुला मी सोप्या पद्धतीचा प्रश्न सांगतो, इतरांना सुद्धा समजेल. सर 2 रुपयास 1 पेन तर 15 पेन घेण्यास किती रुपये? नाही, ते आपल्याला माहित आहे, ते आपल्याला माहित आहे, पण हे करायचं कसं? आपल्याला प्रश्न अगोदर कसे राहायचे, 2 रुपयास 1 पेन तर 10 रुपयात किती पेन? पहा, प्रश्न 2 प्रकारे. 2 रुपयास 1 पेन, 10 रुपयास किती पेन, म्हणजे रुपये 2 वेळा आले, रुपयाची संख्या 2दा आली आणि पेन विचारली. इथं 2 रुपयास 1 पेन तर 15 पेन किती रुपयात, म्हणजे पेन 2दा आले, पेनची संख्या 2दा आली, पण रुपये विचारले. मग 2 रुपयास 1 पेन, 2 रुपयास 1 पेन, आपण काय करतो, आपला त्रैराशिक मध्ये एकच धडा पाठ आहे. 2 रुपयास 1 पेन तर 15 किती? हे सर त्याने त्याला भागायचं, गुणायचं. इथं हा मग धडा सांगू आपल्याला का? पाठ झालाय. एक मिनिट किती रुपयाला होता त्याने त्याला गुणायचं. म्हणतोय ना, इथं आपल्याला हा धडा पाठ झालेला आहे. आपण त्रैराशिक मध्ये हे शिकलोय, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी संख्या घेताना. नाही ना, पुन्हा प्रश्न नीट वाचा. 2 रुपयास 1 पेन, 2 इथं आहेत आपल्याकडे रुपये, इथं आहे पेन, नंतर पुन्हा काय करले, 15 पेन, पेनच्या डब्यात 15 लिहा आणि जो नाही त्याच्या ठिकाणी x लिहा. हो सर. आता माझं पण कधी चुकत होतं. हा, आता पुन्हा आणखी प्रश्न कोणाचा विचारलाय, पेनीचा विचारलाय, तर गुणाकार सुद्धा पेनीनं करा. 1 गुणिले x बरोबर 2 गुणिले 15. जसं आता विचारलंय की वेळ आणि टाकीत जाणारं पाणी, लिटर, वेळ इकडे, लिटर इकडे, पुन्हा लिटरच्या संख्या 2दा आणि वेळच्या ठिकाणी x, या दोन्हीचा गुणाकार याने भागाकार. 1 गुणिले x बरोबर 2 गुणिले 15, म्हणजे 1x बरोबर 15 गुणिले 30. आता 1 ने भागाकार करायचा आहे, म्हणजे x बरोबर 30 भागिले 1, पण गरजच नाही, कारण 1 चा भागाकार 1 आहे, तीच संख्या असतो. म्हणून जरी मी भागाकार नाही केला तरी माझं उत्तर तेच येणार आहे. पण नाही सर, भागाकारचं सांगायचं एकदा कसं असते, काळजी करू नका. पुन्हा या उदाहरण बघूया. 10 रुपयास 2 पेन, प्रश्न तयार. आता पेन ऐवजी पेनचं गुस्त घेतलंय का आपण, 10 रुपयास 2 वह्या तर 15 वह्या घेण्यास किती रुपये लागतील? 5च्या तयार. 10 रुपयास 2 वह्या. वाटल्यास आपल्याला जी पहिली पद्धत सोपी होती तेही करू शकता, उलट करून टाका. इकडं रुपये, इकडं वह्या, त्या ऐवजी वह्या इकडं, रुपये इकडं.
फक्त एकच, ज्याची त्याची संख्या ज्याच्या त्याच्या खाली लिहिता आली पाहिजे, तेवढं मात्र लक्षात ठेवायचं. तर मग उत्तर 10 वह्या, 2 वह्या. आता किती रुपये माहित नाही, ABCD किंवा क्वेश्चन मार्क काहीही असेल. वह्या किती घ्यायच्या? 15. जाऊ दे 15 कशाला, आपण 25 घेऊ ना. 25 वह्या किती? मग काय करणार मी इथं? प्रश्न कुणाचा आहे? वह्यांचा आहे. ज्याचा प्रश्न काढायचा आहे, नाहीतर आपल्याला LHS RHS करता येईल, तरी पण आपण प्रश्नाकडून उत्तराकडे जाऊ. मग इथं मला वह्या विचारलेल्या आहेत. मग मी इथं समजा किती, तर मी या ऐवजी इथं मी एक अक्षर घेतोय Y, स्मॉल लेटर्स घ्यावं लागतं. Y. मग किती? 2 गुणिले Y. पण आम्ही काहीच करत नाही, फक्त साच्यामध्ये जुनी माती काढून टाकतोय, नवी माती भरतोय. 2 गुणिले Y आणि इकडे 10 गुणिले 15, सॉरी 25. 2 आणि Y चा गुणाकार 2Y ट्रिक सांगू? आणि 25 चा गुणाकार 25 दाही 250. आता हे Y ला Y 250 गुणाकाराचे 2 जाईल भागाकारामध्ये, आणि 250 चे जेव्हा आपण 2 भाग करू तेव्हा आपल्याला उत्तर माहित आहे 125 रुपये लागतील. अशा पद्धतीने हे उत्तर लेटरचं असू द्या, मीटरचं असू द्या, किलोमीटरचं असू द्या, कशाचंही असू द्या, तुम्ही करू शकता. इथं आपण त्याची मांडणी करत बसलो, अनेक क्लुप्त तुम्हाला या ठिकाणी वापरता येतील. अभिनव, तुला काय म्हणायचं होतं? सर 150 मी तोंडी काढलं होतं. हो येणारच ना. आता इथं तोंडी काय करता येईल पहा. काय किती भाग करायचे? 2. कुणाचे करायचे? यांचे. 25 चा गुणाकार 10 सोबत सोपा. 25 दाही 250, 250 भागिले 2. सोपं. दिलेल्या 2 संख्यांचा तिरपा गुणाकार भागिले राहिलेली एक संख्या. संपलं. एक वही 10 रुपयाला आहे तर आपल्याला 25 वह्या 25 रुपयामध्ये किती वह्या? मग 5 येतात. शाबास, व्हेरी गुड दीपक. मग आपल्या छोट्या वर्गातल्या विद्यार्थ्याला सुद्धा हा मोठा प्रश्न कळाला. व्हेरी गुड दीपक. येस, कारण गणित हे व्यवहार शिकण्यासाठी आहे आपल्याला. आणि आपण छोटे छोटे असतानाच सुरुवातीला आपल्याला माहित नसतं, म्हणून नुसतं दुकानावर कोणासोबत जातो, दुकानदाराला द्या म्हणतो, तो चॉकलेट देतो, आपण पैसे देतही नाही. पण तो चॉकलेट एखाद्या वेळेस लहान मुलगा म्हणून देतात, पुढच्या वेळेस तो देत नाही, पैसे आण म्हणतो. नंतर तो एखादा विद्यार्थी 5 रुपयाची, 10 रुपयाची, 5 रुपयाचं नाणं किंवा 10 रुपयाची नोट घेऊन जातो आणि एक चॉकलेट दिलं, सगळेच पैसे त्याला देतो, वापस येतो, घरी टप्पू खातो, जर पैसे वापस आणतो. पुन्हा दुकानदार त्याला पैसे देतो आणि मग एखाद्या वेळेस तुम्ही अनुभव घ्या किंवा पाहिजे असेल, मग तुम्ही त्या लहान मुलाला पुन्हा पाठवलं दुकानावर एखादी काहीतरी वस्तू आणण्यासाठी, बिस्किटचा पुडा आणण्यासाठी 5 रुपयाचंच नाणं दिलं, 5 रुपयाचाच पुडा दिला, तरी तो मुलगा त्यांना म्हणतो पैसे वापस द्या की. त्याला माहित नाही पैसे त्याच्याकडून येतात की नाही, पण त्याला हे माहित आहे की घरी गेल्यावर मला आई शिवा देते की वस्तू घेतल्याच्या नंतर पैसे वापस येतात, हे त्याच्या डोक्यामध्ये कुठेतरी क्रिया झालेली असते. मग तो दुकानदार नाही जाय, बरोबर आहे, एखाद्या वेळेस तो जात नाही पैसे वापस द्या. शेवटी दुकानदार त्याला नाणं परत करतो, बाबा जाय माझ्याकडे वस्तू नाही, असंही होतं. किंवा तो एखाद्या वेळेस त्याला चांगला सुद्धा असेल एखादा, तर हा जा 50 पैसे म्हणा, 1 रुपया म्हणा, परतही कर, पण नेहमी नाही करणार. एखाद्या वेळेस होऊ शकतो. म्हणजे व्यवहार हा लहानपणापासून आपण शिकत असतो. आता मला जो प्रश्न विचारलेला होता त्यांना ते लिटरचं आणि पाण्याचा वेळ त्याचं काढता येईल की नाही हे फक्त मला सांगणे. हो. हो सर. उत्तर काढा. हा श्रेया, तुझा काहीतरी प्रश्न होता बेटा. नाही, श्रेया, नाही, तुझा प्रश्न होता. आपल्याला आईचं उत्तर कुणाला द्यायचं नाही, ना ग्रुपवर द्यायचं ना तिचं द्यायचं. सर नाही, मला आता श्रेयाला बोलायचं. प्रश्न विचारा की सर. ते कोणता? आताचा का? सर एक मिनिट. हा ठीक आहे. ते पाण्याचा जो प्रश्न होता, एकदा कच्च लिहून घेण्यासाठी, त्याच्यात फक्त पॉइंट लिहून घेण्यासाठी एकदा ते प्रश्न वाच बेटा. किती वेळात
किती लिटर? बर सर. हा, एकदा प्रश्न वाचायचा. व्हिडिओ चालू करताना व्हिडिओ चालू करून सांगायचा. तुम्हाला बोलताना व्हिडिओला बंधन नाही. येस. सर, एक मशीन जर एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसत असेल 95 लिटर आहे. 95 लिटर 1 मिनिट. हा, तर 13,965 लिटर पाणी उपसण्यास त्या मशीनला किती वेळ लागेल? एका मिनिटात 95 लिटर, तर 13,965 लिटरला किती वेळ लागेल? आता पर्याय त्यांनी काय देऊ शकतात? मिनिटाचे देऊ शकतात, सेकंदाचे देऊ शकतात, तास लागत असेल तर ते तासामध्ये देऊ शकतात. त्याचं रूपांतर मात्र मला करता आलं पाहिजे. जर सेकंदात असेल तर 60 सेकंदाचा 1 मिनिट म्हणजे मला सेकंदात परिमाण, कारण पर्याय काही देऊ शकतात ते. त्याच्यानंतर जर तास करायचा असेल तर जेवढं उत्तर येईल त्याला आपल्याला 60 ने भागाकार करावा लागेल, कारण आपल्याला 60 मिनिटांचा 1 तास होतो. सेकंदात विचारलं, कमी मध्ये विचारलं तर गुणाकार, अधिक मध्ये विचारलं तर भागाकार. हे साधं सोपं सूत्र लक्षात ठेवा. मला परिमाण कशात विचारलं, जसं त्या दिवशी आपण पाहिलं किलो, हेक्टर, डेका, डेसी, सेमी, मिली. मला जर किलो कडून हेक्टर कडे जायचंय तर मला गुणाकार करायचा, पण हेक्टर कडून भागाकार करायचा आणि इकडे यायचंय तर मला गुणाकार. अतिशय साधं सोपं गुणाकार आणि भागाकाराचं लक्षात ठेवा. मला मिनिटाकडून तासाकडे जायचं. हा, उत्तर त्या प्रश्नाचं नाही नाही, उत्तर नाही सांगायचं, उत्तर नाही सांगायचं. प्रश्न सांगू का मग? हा? अगोदर सुरुवातीला प्रश्न तर एक मिनिट. एक प्रश्न मी कारण आपले एक क्विंटल. श्रेयाचा प्रश्न काय ऐकून घेऊया. बर, फक्त या प्रश्नाला पुन्हा आणखी एकदा विचारतो. आताचा जो हा प्रश्न विचारलेला आहे, मला वाटतं सुमितला विचारला ना? हो सर. ओके, अहमदनगरहून सुमितने प्रश्न विचारलेला. तर सुमितने विचारलेल्या प्रश्नाची कुणाला अडचण असेल तर मला सांगायचं, नसेल तर आपण पुढे जाऊया. सर, यस. आता श्रेयाचा प्रश्न. पंचवीसच्या आतील अविभाज्य संख्यांची बेरीज किती? सर, मला अविभाज्य म्हणजे समजलं नाही सर. हे मी सांगायच्या ऐवजी आता मला सांग, तुला विभाजक माहिती आहे? एक मिनिट. म्हणजे त्या संख्येला भाग जाणार आहे. ते माझं. आता सर मी आता सांगू? बघा, एक मिनिट थोडस आणखी एका मिनिटासाठी मी बोलतो. उत्तर तुम्ही सांगणार आहात, कृती तुम्ही करणार आहात. कारण तिचा प्रश्न इतरांची अडचण असू शकतो. काही जणांना, समजा आपण 10 जण असू, 10 पैकी 1 जणाची अडचण आहे, पण हा राहिलेल्या 9 पैकी 5 जणांना जमतोय, म्हणजे आणखी 4 जणांचं समजेल. 1 4 4 10 10 पूर्ण. अशा पद्धतीने आपल्याला जायचं. मग आता अडचण श्रेयाची आहे, इतरांची असू शकते असं गृहीत धरून मला फक्त तिला एक प्रश्न विचारायचा. अविभाज्य आणि विभाज्य. विभाजक तुला माहित आहे, अविभाज्य आणि अविभाज्य शब्दाचा तुला अर्थ कळाला नाही म्हणून तुला थोडस अवघड वाटलं, बरोबर आहे? विभाजक म्हणजे तिला भाग जात नाही तसे. विभाज्य म्हणजे भाग जाणार आहे, कारण विभाज्य त्याच्या काय आहेत आपल्याकडे. अविभाज्य म्हणजे मूळ संख्या. येस. आता ते आता आणखी त्याचा शॉर्टकट, बरोबर आहे? कारण भाग जात नसेल म्हणजे त्याला काहीतरी वेगळं असणार आहे, त्याचे समय असतील, संयुक्त असतील, काही ना काहीतरी फरक पडणार, केवळ मूळ स्थितीत असंही नाही. आणि प्रश्न विचारलाय 25च्या, मला सर प्रश्न मी लिहून सांगू दे, उत्तर? बाकी त्याला लिहिता येईल. सर हो, उत्तर मी सांगू घेतो. का? कसं काढलं ते आपल्याला सुरुवातीला उत्तर नव्हते, आपल्याला रीत कडे जायचं, कशा पद्धतीने सांगता येईल. सांगू का? 25च्या श्रेया, मला एकदा प्रश्न सांग. 25च्या आतील अविभाज्य संख्यांची बेरीज किती? 25च्या आतील आतील अविभाज्य संख्यांची बेरीज किती? अविभाज्य संख्यांची बेरीज
किती? हा, आता मी अभिनव किंवा तन्मयकडे. अगोदर अभिनव तुला काय म्हणायचं? सर त्याच्या आतील ज्याला जे भाग जात नाही ना त्याने एक एक करत पाहायचं जायचं. ओके, म्हणजे सुरुवातीला हा आणि 25च्या 1 ते 25च्या आतील मूळ संख्यांची बेरीज. बर, आता सुमित किंवा श्रीनिवास तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडे लॅपटॉप नाही त्याच्यामुळे मला नाव माहिती आहे ना आणखी. आता कोण कोण आहेत ते नवीन कुठे विद्यार्थी असतील तर बोलू शकता. नाहीतर आमचं नाव घेतलं नाही मी कसं बोलावं? नाही नाही, बिंदास बोलू शकता तुम्ही. उत्तर देण्यासाठी नवीन कोणी विद्यार्थी असाल काही तर तुम्ही बोला, सांगू शकता. हा, तन्मय तुला काय वाटतं? तर त्या मशीनचं उत्तर किती आलं? सर त्या सगळ्या मूळ संख्या आणि त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 ह्या सगळ्यांची बेरीज एकूण मिळून 100 येते. तुम्ही काय विचारलंय? 25च्या आतील अविभाज्य संख्यांची बेरीज. अविभाज्य अविभाज्य म्हणजे कोणते असतील? मूळ संख्या असतात आणि त्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही, एक व तीच संख्या सोडून. म्हणजे आपल्याला आर्यननं दिलेला सुरुवातीचा जो पर्याय होता तो अगदी बरोबर होता. आता मला श्रेया मला एक सांग, त्याचे पर्याय काय काय दिलेले? सर ते प्रश्नच होता त्याला पर्याय नव्हते तर. फक्त प्रश्न दिला होता का? पर्याय नव्हते सर. ओके, सर, ठीक आहे. सर मी आपण पर्याय करू शकतो ना? प्रश्न तोंडी. आपण सुरुवात करूया. चला तन्मय, आता मला 25च्या आतील अविभाज्य संख्या तू हळू एक एक सांग, मी लिहितोय. सर मी सांगू? 2, 3, 5. सर सांग. एक मिनिट. 2, 1 1 2, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19 19, 23. झालं का? हो हो सर. बघा सुरुवातीपासून पहा. कारण तुला काय वाटतं? 4 सर पूर्ण सांगू का? हा 4 राहिला सर मध्ये. 4 ने नाही जात 25 ला. सर 25 ला जात नाही पण 2 ने भाग 4 ला भाग जातो ना 2 ने. 25 ला भाग जाणारे म्हणले नाहीत त्यांनी. 25च्या आतील म्हणजे त्या घराच्या आतील, 25 घराच्या आतील 25 ला भाग जाणार म्हणून विचारलं नाही आपल्याला. 25च्या सर 5 आतील जातो. अविभाज्य. 25च्या अविभाज्य विचारलं असतं तर 25 ला भाग जाण्याचा विचार केला असता. सर 5 लक्षात? मग इथं 5 कटला असता कारण 25 न भाग 5 ने भाग जातोय. 25च्या आतील अविभाज्य इथं फक्त साधं सोपं आर्यने सांगितलेलं सूत्र होतं. सांगू पुढची? हा, पण त्याच्यामध्ये 29. आणखी काहीतरी वाटतं. काय वाटेल बरं आर्यन, तुला वाटतं का? सर 4 आणखीन बाकीच्या संख्या 5 काढायचं आहे. आणखी ते 4 म्हणताना लक्षात आलं नाही तुझ्या? 4 अविभाज्य म्हणता येत नाही. 4 विभाज्य, कारण 4 चे विभाजक पडतात. 4 ला 1 ने भाग जातो, 4 ला 2 ने भाग जातो, 4 ला 3 ने भाग जातो. 4 ही समसंख्या आहे. सर 2 to the 4 भाग चलाय. नाही, म्हणून या ठिकाणी दोन्ही सममूळ संख्या आहे. बरोबर आहे, कारण ती एकटीच अशी संख्या आहे ती सम आहे पण मूळ आहे. बाकी सगळ्या मूळ संख्या विषम मध्ये असतात. 101, 103 च्या विषम मध्ये आहेत सर. आता लक्षात घ्यायचं इथं या प्रश्नामध्ये सर माझ्याकडे 2 ची कसोटी आहे. कसोट्या आपण घेणार आहोत. विभाजकतेच्या कसोट्या तुम्हाला 3 ची, 5 ची, 7 ची, 9 ची, 11 ची तुम्हाला कसोट्या मी नंतर दिली आहेत, घेऊयात आपण. तर इथं
एवढं केलं, 25च्या आतील 23 पर्यंत थांबलोय आपण, हेही बरोबर आहे. पण इथं सम विषम मूळ तुम्हाला काहीही विचारलं नव्हतं, म्हणून जर एवढ्याच संख्येची आपण बेरीज केली तर गडबड होईल. कारण अविभाज्य संख्या मग एक सुद्धा येते. घेणं देत नाही एक सम विषम काय कुठलंच घेणं देत नाही. पण एकला सुद्धा दुसऱ्या कोणत्या संख्येनं भागलं, एकला एकनेच भागलं. 1 2 3 5 7 11 13 17 19 23. आता बेरीज करा, तेव्हा तुमचं उत्तर येईल. तुम्ही जर इथूनच विचार केला तर संख्या मालिकेमधला एक कुठे गेला, तर संख्या 1 ने सुरू झाल्या का, सॉरी 2 ने सुरू झाल्या का, नाही, एक सुद्धा इथे. हा, इथं जर फक्त मूळ संख्या विचारला असतं, म्हणून मी फक्त आय बोलताना फक्त मूळ एवढंच नाही, मूळ संख्या उत्तर बरोबरच आहे, तर मूळ सोबत आणखी काहीतरी आहे. तर प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर आपल्याला आहे. इथं थोडा सुद्धा बदल केला, 25च्या अविभाजित केलं तर शब्द बदलतो, 25च्या आतील केलं शब्द बदलला, 25चे विभाजक केलं तर उत्तर वेगळं येणार. विभाज्य, अविभाज्य, विभाजक शब्दामध्ये थोडस ध्यान ठेवायचं. मग इथं एकला सुद्धा कोणत्या संख्येने भाग जात नाही, 2 ला नाही, 3 ला नाही, 5 ला नाही, 7 ला नाही, 11 नाही, 13 नाही, 17 नाही, 19 नाही. आता बेरीज करायची. आता एवढी बेरीज करताना उभी पट्टी घ्यायची नाही. सर 101. उभी पट्टी न घेता आडवी पट्टी वापरायची. सगळे एकक अगोदर 1 2 3 3 6 5 11 7 18. आता एकक 18 झाले, 1 19 3 22 7 29 आणि 9 36 आणि 3 39. अच्छे 3 2 5 6 7 8 9 पुढे कोणीच नाही. पुन्हा एकदा बघूया, 1 2 3 3 आणि 3 6 6 आणि 5 11 11 7 18 18 आणि 1 19 20 21 22 22 आणि 7 29 30 38 आणि सॉरी 38 आणि 3 वाटलंच होतं, 41 आणि 4 हातचे 6 7 8 9 10. अगदी बरोबर उत्तर आलं होतं. 119. सर मला एक प्रश्न समजण्याचा, कोणता? 5.1/2 अधिक 15/2 बरोबर. लागली कसं आहे, आपण लागली समजा आपण वरण पिलं, ते वरण खाल्लं की लागली त्याच्यासोबत आपल्याला भात किंवा पोळी खावी लागेल. लागलीच वरणासोबत आपण लाडू नाही खात, आहे की नाही, चव बरोबर नाही लागली, वरण पिलं लागली लाडू. थोडस आता हे चाललंय, हे समजलं का, याच्यावर काही आणखी आहे का कुणाचं, हे बघू, नसेल पुढे मागे. तुझा एक प्रश्न नक्की घेऊ, काय आहे ते बघूयात. तर इथं 25च्या आधी कोणतं येऊद्यात. आता तुम्हाला त्या दिवशी सरांनी प्रश्न विचारले आपल्या बाची साहेबांनी, फक्त 10 पर्यंतचे प्रश्न विचारले. त्यांचं पीडीएफ मी तुम्हाला 1 2 3 पानाचं आज टाकतोय, पेनीनं लिहिलेलं आहे सरांनी. बारकाईने तुम्ही तुमच्या वहीवर ते लिहून घ्या. एकाच पानावर सरांनी कमीत कमी 4 ते 5 पेजेसची माहिती संकलित करून लिहिलेली आहे. बारीक अक्षर आहे, व्यवस्थित थोडस तुम्ही मोठं करून आणि थोडस झूम करून अक्षर व्यवस्थित लिहून तुम्ही ती माहिती लिहून घ्या. खूप महत्वाची आणि खूप मोलाची माहिती सरांनी पाठवलेली आहे आपल्याला. तर या पद्धतीने आपल्याला ही उत्तर तयार करायची. मग समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या तुम्ही 10-10चे गठ्ठे अगोदर करा. 10 पर्यंतचं काय, 11 ते 20चं काय, 21 ते 30चं काय, 31 ते 40चं काय, आपोआप तुम्ही 1 ते 100चं सहज करा. मला 1 ते 25 पर्यंत जाण्यापेक्षा मी 10च्या आतील काय काय, 10च्या आतील समसंख्या किती, 10च्या आतल्या विषम संख्या किती, 10च्या आतल्या मूळ संख्या किती, 10च्या आतल्या संयुक्त संख्या किती, तसंच इथं अविभाज्य. नंतर पुढचे 10, 11 ते 20 10च काम करा. नंतर 30, नंतर 40, भले 100चा एकच नका,
10-10चे गठ्ठे तयार करा आणि फक्त त्याचे 4 प्रश्न तयार करा. किती या संख्येमध्ये या पहिल्या 1 ते 10 मध्ये सम किती आहेत, विषम किती आहेत, मूळ किती आहेत, संयुक्त किती आहे. 20 तोच, 30 तेच, 40 तेच, म्हणजे 10-10च्या टप्प्यामध्ये काम. हा आर्यन तुझं काय सांगा थोडं एक घेऊयात आणि थांबूयात, दुसरी वेळ झालेली आहे. सर 5.1/2 अधिक 15/2 बरोबर 82/10. आर्यन तिथं 52 आहे. 52 आहे. हो तिथं सर आधी 82 सांगले होते, मग ते चूक करून मी डबल लिहिलं. सर 2दा सांगितलं. 82 नको आणि काहीच नको. मी नाही, तुम्हीच करून दाखवणार. इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलाय. आपल्याला माहिती आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला अपूर्णांक रूपांतरित करता येत. 2×5 = 10, 10 आणि 1 2×5 = 10, 10 आणि 1 11/2 अधिक तुम्हाला 82 52 कसं दिलेले आहे सर 52 छेद वेगळे असतील 52 दिले. किंवा संख्या काहीतरी वेगळी असतील कारण 2×5 = 10 आणि 1 सर 11. उत्तर सांगू? एक मिनिट हा यस सांग. येते सांगतो. हा बरोबर आहे येते. ते 11 52 आहे. 24 24 आणि भागिले 2 म्हणजे 13. सर तुमचा माईक म्यूट आहे. कोण करते? नाही सर ऑन नाही होत. झाला. माझ्या माईकला कशाला चाललंय फोन? सर मी केलं कशाला? पण माझा पण माईक चालू करते. सर माझा व्हिडिओ चालू केला कोणीतरी. सर माझं मग अशी मी सांगत होतो तेव्हा कुणीतरी म्यूट केला. ओके. हा आता जो आर्यनचा किंवा श्रेयाचा प्रश्न जो आहे, श्रेयाचे म्हणले तर 52 अगदी बरोबर आहे. तर 52च्या खाली इथं डब्बा दिलेला आहे. हा प्रश्न मला वाटतं जवळपास आपण जो अपूर्णांक मागच्या 1.5 महिन्याखाली सुरू केलेला होता पाठ, त्यावेळेस झालेला होता. कारण इथं 26 आपल्याला माहिती उत्तर येतं. एक मिनिट सर थोडं शांत बस, थोडं थांब आर्यन, थोडं शांत बस. ऐकून घे, तुझाच प्रश्न आहे, ऐकून घे. आलं लक्षात? आता नीट ऐकून घे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते. आणि मागच्या तासिकेमध्ये 1-1.5 महिन्यापूर्वी शिकवलेलं होतं की याचं उत्तर हेच येतं नाही, कितीही प्रकारे बदलू शकतं. इथं तुम्हाला 52 दिलेला आहे, तर 52चा सहसंबंध लावा. 26चा संबंध 52 म्हणजे 26ला 2 ने गुणाकार केले. 26 दोन्ही 52, तर छेदाला सुद्धा 2 ने गुणाकार करायचा. 2 दुणे 4 उत्तर येणार. एवढंच नाही, इथं तुम्हाला समजा जर त्यांनी दिलं 8, छेदाच्या ठिकाणी 8 दिले आणि अंश दिला नाही, याच प्रश्नाचं उत्तर सर 104. आपल्याला विचार करावा लागेल की 2 हा छेद बदललाय 8 मध्ये, म्हणजे काय झालंय? 2चा 8 मध्ये बदलताना त्यानं कुणाची मदत घेतलेली आहे? 4 पटीची मदत घेतलेली आहे. छेदानं जी मदत घेतली तीच मदत अंशाला द्या. आता काय उत्तर येईल सांग? एकशे- 104. 4. जसं त्यावेळेस उदाहरण देताना तुम्हाला सांगितलं होतं, आठवते का पहा. समजा 1/2 असेल तर याचाच अर्थ
2/4 आहे, याचाच अर्थ 3/6 आहे, याचाच अर्थ 10/20 आहे, याचाच अर्थ 50/100 आहे, याचाच अर्थ 1000/2000 आहे. सर सगळ्यांना याचे 3 शून्य, याचे 3 शून्य, 1/2 होतं. 50 एक 50, 50 दोन्ही 100, 10 एक 10, 10 दोन्ही 20, 3 एक 3, 3 दोन्ही 7, बे एक बे, बे दोन्ही 4, सगळे 1/2. त्याला संक्षिप्त रूप देणे हे अपूर्णांक घटक शिकताना तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं. मग इथं तू लिहिताना ते 82 लिहिल्यामुळे तुला अडचण आली, जे की तुला श्रेयाने सांगितलं तर 82 नाही 52 आहे. ओके, आता अडचण आहे का सांग? नाही सर, नाही. तिथं मला 82 आहे वाटलं. हा, त्याच्यावर म्हणतो ते 82 मुळे तुला प्रश्न, आणि तू 82 म्हणलास म्हणून मलाही प्रश्न पडला, म्हणून तुला म्हणलं नक्की काहीतरी संख्येत बदल असेल. 82 तिथं नसेल. 82 केव्हा असतं? 82 ला भाग जाणाऱ्या कुठल्या तरी संख्या तिथं आल्या असत्या, त्यांची बेरीज जर 41 झाली असती कोणत्या तरी या दोन संख्येची, तर 82 आला असतं, अन्यथा नाही. आता 26/2च नाही, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. जसं आता तन्मयने सांगितलं, तर याचं उत्तर 13 येतं. बरोबर आहे, 13 उत्तर आला असतं. कारण भागाकार होतो, बे एक बे, बे त्रिक 6, आणि तुम्हाला पर्यायामध्ये सर याचं 13 कसं येईल? पण कसं येईल? जेव्हा मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करेल, हा अपूर्णांक तयार होईल आपला अंशाधिक अपूर्णांक, आणि अंशाधिक अपूर्णांकाच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. म्हणजे याच्याकडे काही पूर्ण पोते भरलेले आहेत, जेवढे पूर्ण भरले तेवढे बाजूला काढायचे, आणि ज्याचं पोतं बांधता येत नाही, पूर्ण भरलेलं नाही, तेवढं बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे इथं 5 पूर्ण भरले, अर्धच बाजूला. म्हणून या 11 मध्ये 5 बाजूला आणि 1 अशा पद्धतीने. तर ही आपली आजची तुमची अडीअडचणीची तासिका, की जेणेकरून आपल्याला कुठले एखादं गणित सोडवताना, कारण मुद्दा मी विषय कुठला एकच विषयावर आपल्याला काहीतरी घ्यायचं असं घेतलेलं नाही. आणि तुम्हाला या महिन्यामध्ये बहुतेक आता काल शिरीष सरांनी तुम्हाला एक मेसेज टाकलेला आहे मुलांशी गप्पावर, तर त्या मेसेज मध्ये जम्बो टेस्ट 4 ची तयारी सुरू झालेली आहे. प्रश्नपत्रिका रेडी झालेल्या आहेत. लवकरच तुमच्यापर्यंत जम्बो टेस्ट 4 पोहोचेल. तोपर्यंत झालेले धडे, झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, आपण शिकवलेले काही भाग, जो भाग अवघड वाटतो वेगवेगळ्या ठिकाणी तो समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. कधी ध्यास ऑनलाईन गुणवत्तेच्या त्या RS दिशादर्शक तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. कधी सहज शिक्षणच्या नावाने ओनली स्टुडंट्स आपल्या फक्त मुलांशी गप्पा इंग्रजीमध्ये शब्द टाकले तर पुण्याच्या ग्रुपवर तुम्हाला पाहायला मिळतील, आणि मराठीतून मुलांशी गप्पा टाकलं तर आपल्या ग्रुपवर, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या तासिका तुम्हाला पाहायला मिळतील. मला कोणता घटक अवघड गेलेला आहे, मला कोणता घटक समजला नाही, तो तुम्ही तिथं तो घटक पाहू शकता. मला शेकडेवारी थोडंसं समजलं नाही, मला समजून घ्यायचंय, तर शेकडेवारी कुठं आहे, कितवा दिवस होता, 168वा 170वा, तर तिथं लिहिलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण काय शिकणार, डिस्क्रिप्शन मध्ये सगळं दिलेलं आहे. नुसतं तो दिवस पाहिला, अरे शेकडेवारी इथं आहे, शेकडेवारीची तासिका शोधून काढ. नफा तोटा, अरे हा नफा तोटाची इथं आहे. आणि इथं गणिताच्या घेतलेल्या तासिका जवळपास माझ्या दुहेरी तासिका आहेत, ते इथं घेतल्या तुमच्यासोबत. त्याच तासिका पुण्याच्या दिशादर्शक परिवारातर्फे आयोजित ध्यास ऑनलाईन गुणवत्तेचा तिथं सुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला 2-2 ठिकाणी, तिथं मात्र विद्यार्थी नाहीत, तिथं तुमचा सहभाग आहे, तिथं फक्त 35 ते 40 मिनिट फक्त आम्हीच असतो. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं उपलब्ध होतील. जरूर पहा, वापर करा. काय घ्यायचंय आणि किती घ्यायचंय ते तुम्हीच ठरवा. कुठं अडचण आहे ते तुम्हीच शोधून काढा. जसं आता ह्या काही 2-3 अडचणी होत्या, कदाचित आमच्या शाळेतून रोहिणीची अडचण असू शकते, कदाचित समर्थ 2-2 समर्थ आहेत, त्या दोघांची अडचण असू शकते, त्यांनाही हा भाग पक्का झालेला असेल. आणि आज मला वाटतं रोहिणीने काही प्रार्थना वगैरे काहीतरी शाळेत काहीतरी कार्यक्रम घेतला,
घेतलात का? म्हणजे शाळा नसताना आपण सकाळी दररोज आता प्रास्ताविक असेल 26-27 पासून तर 5वी जाऊन सुरू होणार आहे. पण तरीही आता सकाळी सकाळी आपली तासिका सुरू होण्याच्या पूर्वीच शाळेभोवती शाळेच्या वट्यावर 4-5 विद्यार्थी एकत्र येऊन आपण काहीतरी वेगवेगळे कृती जे की अभ्यासपूरक असेल अशा कृती स्वतःवर विद्यार्थी करणार आहेत आणि ते करत आहेत त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. यस तर ते तुम्ही काय म्हणले होते की नाही, मी जाऊन बाहेर उभं टाकलो होतो तर बोलवायला जाऊ लागलो, मग आता तिथं कोणीच आलं नाही सर, बाहेरच नाही निघाले नाही. सुरुवात एकट्याने करायची, काही गरज नाही. सुरुवात एकट्याने कर, आपोआप दुसरा येईल. दीपक जवळच आहे, नक्की दीपक अगोदर येईल. समर्थ आहे, समर्थ येईल. आता कसं आहे, थोडस सकाळी सकाळी आणखी थोडी थंडी वाढलेली आहे, थंडी थोडस असल्यामुळं एखाद्या वेळेस कुणाला उशीर होऊ शकतो. सायंकाळी काही बंधन नाही तुम्हाला. दुपारी नका तिथं, कारण मिस्त्री काम चालू आहे तिथं पण खूप मोठं. दुपारच्याला नको. सायंकाळी मिस्त्री बाहेर गेल्याच्या नंतर मस्त एकदम सूर्यास्ताच्या वेळेला एकत्र जमा 4-5 जण दूर टाकून बघा, खूप छान तुम्हाला करता येईल. ठीक आहे, कारण अध्यापनाशिवाय आणि अध्ययनाशिवाय हा तुम्ही आपल्या शाळेमध्ये घेणार आहात की ते कार्यक्रम 26 जानेवारीचा आणि ऑनलाईन घेणार आहात? ऑनलाईन फक्त आपली आनंदनगरी शाळेत असेल. बाकी मात्र आपल्याला जो 26 जानेवारीच्या निमित्ताने जो डान्सचा कार्यक्रम घ्यायचा आहे, डान्स किंवा गीत गायन, नृत्य स्पर्धा म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, तो मात्र ऑनलाईन असतो. कारण आपल्याला 4थी विद्यार्थ्यांना परवानगी अद्याप मिळालेली नाही. फक्त 5वीचे शाळेमध्ये बोलवण्यासाठी आपल्याला परवानगी 27 पासून आहे. त्याच्यामुळे तो कार्यक्रम आपण घेऊ शकत नाही, म्हणून आपण ऑनलाईन मात्र घेणार. ओके, ठीक आहे. ऑनलाईन मध्ये अनेक विद्यार्थी जोडलेले असतील, त्यांच्यासोबत आपण घेणार आहोत. ठीक आहे, थांबूयात आपण. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चाचण्या येतील, चाचण्या सोडवा आणि थोडस रिकाम्या फावल्या वेळामध्ये वाचनाला जास्त महत्व द्या. वाचाल तर वाचाल म्हणतात ते त्यासाठी. मला इंग्रजी अवघड वाटतंय, मग त्याच्याकडे थोडस लक्ष द्या. अवघड वाटेल त्याला बाजूला थोडस, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. आणि ते वाटताना तुम्हाला एखादा अर्थ समजत नसेल, डिक्शनरीचा वापर करा. गुगलची डिक्शनरी आहे, मराठी डिक्शनरी आहे, किंवा सगळ्यात सोपं ऍप म्हणजे ट्रान्सलेट. जे बोलाल ते सगळं तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्हाला ते करून देईल. आपण सध्याला फक्त मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी एवढंच का. तुम्हाला गुगल ट्रान्सलेट ऍप आपण एक तासानंतर घेऊया. सर, हा, मला लॅपटॉपवर मेसेज कसं टाकायचं तेवढं सांगता का? म्हणजे लॅपटॉपवर मेसेज कसा टाकायचा? कुठं टाकायचा मेसेज तुला? याच्यातच चॅट मध्ये. तिथं चॅट असते, तिथं चॅटच्या खाली खाली ऍड लिहिलेलं असते, तिथं चॅटच्या तिथं टाईप करतायत एकदम लास्टला खाली. चॅटला क्लिक केलं की अगोदर कोणी जर चॅट केलेलं असेल तर ते समोर दिसतं आणि खाली एक विंडो असते राईट हिअर म्हणून, तिथं टाकतायत. आहे का टाईप करायला जागा तिथं? कर्सर घेऊन जा, माऊस घेऊन जा. फक्त अगोदर तुला चॅटला क्लिक करावं लागतं, कारण लॅपटॉप मधल्या सुविधा थोड्या वेगळ्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला कसं बघायचंय, ग्रीड व्ह्यू असतं किंवा पिन केल्यानंतर फक्त सिंगल व्ह्यू असतं. तुम्हाला बऱ्याच सुविधा या लॅपटॉपमध्ये किंवा संगणकामध्ये अधिकच्या सुविधा मिळतात. प्रयत्न कर. नाही जमल्यास, आता सध्या माझ्याकडे लॅपटॉप नाही इथं, नाही तर मी तुला लागलीच इथून मोबाईल मधून ते दाखवलं असतं. उत्तर वाटल्यास मी तुला स्क्रीन शेअर करेन लॅपटॉपची, तिथं तुला समजेल. बघ, एक या आठवड्यामध्ये काम सगळं संपून जायचं, मग कुठली अडचण येणार नाही. मग मात्र आपला क्लास व्यवस्थित संगणकासह लॅपटॉप सह होईल. ठीक आहे, पुन्हा भेटूयात उद्याच्या तासिकेत. बाय.